जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा कालातीत संदेश. संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे केवळ विठ्ठलाची आळमी नाही, तर ते मानवी जीवनाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दात व्यावहारिक शहाणपण, समाजाभिमुख विचार आणि शुद्ध भक्तीचा प्रवाह दिसतो. त्यांच्या अभंगांतून मिळणारा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आहे. खरी भक्ती आणि खरी सेवा. तुकोबांनी कर्मकांडापेक्षा आणि बाह्य दिखाव्यापेक्षा हृदयातील शुद्ध भावाला महत्त्व दिले. त्यांचा संदेश आहे की खरी भक्ती माणसाच्या सेवेत आहे. जे का रंजले गांजले त्यांचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. याचा अर्थ, जो दुःखी आणि पीडित लोकांना आपले मानतो, त्यांची सेवा करतो, तोच खरा साधू आहे आणि तिथेच देवाचा वास असतो. आपणही आपल्या जीवनात इतरांच्या दुःखात सहभागी होऊन खरी ईश्वर सेवा करू शकतो. सत्य आणि प्रामाणिकपणा. संत तुकारामांनी ढोंगीपणावर आणि दांभिकतेवर कठोर प्रहार केले. त्यांचा संदेश आहे की आपले बोलणे आणि वागणे एकच असले पाहिजे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. याचा सरळ अर्थ आहे की ज्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नसतो, तोच खरा वंदनीय असतो. आपणही आपले जीवन असेच पारदर्शक आणि प्रामाणिकपणे जगावे. भक्तीचा सोपा मार्ग. त्यांनी भक्तीचा मार्ग अत्यंत सोपा करून सांगितला. देव दिखाव्याने किंवा मोठ्या दानाने प्रसन्न होत नाही, तर त्याला हवा असतो निखळ आणि निर्मळ भाव. तुका म्हणे सोपे आहे सर्वांपाशी, व्हावे उदासी प्रपंचा. म्हणजेच प्रपंचाची आसक्ती सोडून मनापासून देवाचे नामस्मरण करणे हाच भक्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे, जो सर्वांसाठी खुला आहे. थोडक्यात संत तुकारामांचा संदेश आहे, माणसात देव शोधा, माणसाची सेवा करा, भक्ती साधी सरळ आणि हृदयापासून करा, सत्य बोला आणि सत्याने वागा, ढोंगीपणा सोडा, मनातील द्वेष आणि अहंकार सोडून सर्वांवर प्रेम करा. चला तुकोबांच्या या विचारांना आपल्या जीवनात उतरवूया आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूया. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.